आज देशभरात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या जनामनामध्ये आहे. आज तर मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहेत. शेतकरी सुखावलेला आहे. काही भागात दुर्दैवानं नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्यावर संकट आहे, पण राज्य सरकार आपल्या शेतकरी मागे खंबीरपणे उभी आहे. पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षीसुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता ह्या वर्षीसुद्धा सरकारची बांधिलकी पूर्णतः शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतलं महाराष्ट्र सर्वांगी विकास करण्याच्या दृष्टीने जे आता आपण योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे आहेत. त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी गणरायानं आम्हाला शक्ती द्यावी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या विकासाकरता गणरायाने आम्हाला अधिक शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता गणरायाच्या चरणी केलेली आहे. तुमचा नातू अभिमन्यू देखील तुमच्यासोबत पूजेला होता. कुठेतरी राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं याचं शिकवण आतापासूनच सुरू झाली. नाही, तसं आहे की नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं, शिकावं लागतं. आता अशी स्थिती आहे.